नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी नुकतीच 6 मार्चला गंगापूर रोडवरील DK नगरमध्ये असलेल्या रेवती ब्लू अपार्टमेंट येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या घटनेने संपूर्ण नाशिक शहरासह वैद्यकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती। मात्र या प्रकरणामध्ये डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी डॉक्टर निलेश यांच्यावर पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार झालेले आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिव्हिलच्या मानसोपचार विभाग प्रमुख महिलेची गंगापूर पोलीस चौकशी करण्याची शक्यता असून या घटनेने वैद्यकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। डॉक्टर मनीषा यांची बहीण प्राध्यापक रोहिणी वैभव थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टर निलेश जेजुरकर हे घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टी सिव्हिल हॉस्पिटलमधील एका महिलेस सांगत होते। इतकेच नव्हे तर ते घरात स्वतःच्या पत्नीच्या मतापेक्षा संबंधित महिलेच्या सांगण्यानुसार वागत होते, असाही आरोप प्राध्यापक रोहिणी थोरात यांनी केलेला आहे। मात्र नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण नाशिक शहरामध्ये खळबळ उडाली होती। गंगापूर पोलीस त्या दिशेने तपास करीत असून डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या प्रकरणाने संपूर्ण नाशिक शहरामध्ये संतापाची लाट उसळली। डॉक्टर महिलेच्या संभाषणाचे CDR व HDR तपासले जाण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक। धन्यवाद।